मित्रांनो, नेदरलँडच्या राजकारणासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरलाय. कारण तिथे पंतप्रधान पदाची निवडणूक झाली आणि तिथे नवे पंतप्रधान मिळाले आहेत. मात्र हे पंतप्रधान फार विशेष आहेत, कारण हे जगातले पहिले समलैंगिक पंतप्रधान आहेत, म्हणजेच गे पंतप्रधान आहेत. कोण आहेत ते आणि नेदरलँडने कशा प्रकारे त्यांची निवड केली, तिथल्या निवडणुकीचा काय निकाल आला, तेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊयात. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. तर रॉब जेटन त्यांचं नाव आहे, जे जगातले पहिले समलैंगिक आता पंतप्रधान होतील आणि ते सर्वात तरुण पंतप्रधान देखील होतील. नेदरलँडच्या डच सेंट्रिक जी D66 पार्टी आहे, त्या पार्टीतले 38 वर्षीय रॉब जेटन हे तिथले सर्वात मोठे नेते म्हणून बाहेर वर आलेले आहेत. कारण गेल्या 2 वर्षामध्ये त्यांनी ही जी पार्टी होती त्यांची D66 तिला एक शून्यापासून डचच्या राजकारणातलं केंद्रबिंदू बनवलं आणि केंद्रस्थानी आणून ठेवलं. त्यामुळे त्यांना हा मान मिळालेला आहे आणि ते आता पंतप्रधान होतील. तर तिथे अँटी इस्लाम पॉप्युलिस्ट गिर्स्ट वाइल्डर्स म्हणून जी पार्टी होती त्याचा पराभव त्यांनी केला आणि त्यानंतर ते विजयी झालेत. तर त्यांनी जी घोषणा दिली होती ती आणि प्रचार होता असा की ओबामा यांचं वाक्य आहे यस वी कॅन, हे सकारात्मक वाक्य घेऊन ते प्रचारात उतरले होते आणि नकारात्मकतेला सकारात्मकतेने उत्तर म्हणून त्यांनी आपला प्रचार केला आणि त्यांचा विजय झाला. तर वाइल्डर्सने काय केलं होतं, अतिरेकी धोरणं जे राबवली होती त्याचा त्यांना पराभवाचा फटका बसला आहे. तर काय त्यांचं म्हणणं होतं, अँटी इमिग्रेशन धोरणावर भर दिला होता, त्यानंतर कुराण बंदी घालण्याची मागणी केली होती. ते लोकांना स्वीकारलं नाही लोकांनी आणि ते पराभव त्यांना स्वीकारावा लागला. आता 3 नोव्हेंबर रोजी अधिकृतपणे याचा निकाल जाहीर होईल, पण ज्या प्रकारे त्यांच्या पार्टीला बहुमत मिळताना दिसतंय ते आता पंतप्रधान होतील हे जवळजवळ निश्चित झालंय. आता कोण आहेत रॉब जेटन तेही आपण पटकन पाहूयात. तर त्यांचा जन्म 25 मार्च 1987 मध्ये नेदरलँडच्या दक्षिण प्रांतात झाला. त्यानंतर कमी वयातच त्यांनी समलैंगिक असल्याचं जाहीरपणे स्वीकारलं होतं. त्यानंतर ते पदवीसाठी रॅडबाउड विद्यापीठात गेले, तिथून पदवी मिळवली. पदवी पोस्ट ग्रॅज्युएशन देखील त्यांनी नंतर केलं आणि कमी वयातच राजकारणात सक्रिय झाले आणि D66 पक्षामध्ये सर्वात यंगेस्ट खासदारसुद्धा झाले. त्यानंतर पंतप्रधान तिथले जे आता माजी पंतप्रधान मार्क रुट्टे यांच्या सरकारमध्ये जलवायू मंत्री म्हणून देखील त्यांनी कामगिरी उत्तमरित्या राबवली होती. आता खाजगी जीवनामध्ये देखील रॉब जेटन हे फार उघडपणे व्यक्त होतात. त्यांचा एक पार्टनर आहे, साथीदार, जो अर्जेंटियन ऑलिम्पियन खेळाडू आहे निको किनन. त्याच्यासोबत त्यांनी एंगेजमेंट झाल्याचे पोस्ट सोशल मीडियावर टाकले होते. इंस्टाग्रामवर त्यांनी पोस्ट शेअर केलेली होती. 26 नोव्हेंबर 2024 दरम्यानची ही बाब आहे, ज्यावेळेला त्यांचं साखरपुडा त्यांचा झाला आणि त्यानंतर त्यांनी त्याचा पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली होती. तर अशा प्रकारे नेदरलँडला सर्वात तरुण पंतप्रधान आणि समलैंगिक पंतप्रधान मिळालेले आहेत. भारतामध्ये जर राजकारणात अशी कुठलीही घडामोड घडली तर तुम्ही मतदार म्हणून एक समलैंगिक पंतप्रधान स्वीकाराल का? याबाबत तुमचे काय विचार आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.